भरत जाधव सरांनी पण हां तुमच्याकडूनच सुरुवात केली. हां बरं आहे, ठीक आहे, मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्याचे हे बाबांचे आणि माझ्या आईचे गुरु, सख्या आईचे, भानुमती साबळे. त्यामुळे जय जय महाराष्ट्र माझा हे तर आता आपलं राज्यगीत झालं, ते बाबांनीच गाजवलं. मला खरं लोककलेत जायचं नव्हतं, मला माझी वेगळी वाट निवडायची होती. माझ्या बहिणीने त्याच्यात खूपच मला म्हणजे हे केलं की तू कर तू कर तू कर तू कर, तू नाही केलं तर कोण करणार, आपल्या बाबांच्या पाठीमागे कोण उभे राहणार. तुम्ही बरेच ऍक्टर घडवलेत तसं बघायला गेलं. नाही म्हणजे ते घडले, आता ते कबूल करत नाहीत, पण कदाचित ते घडले असतील त्या की या चित्रपटामध्ये गंमत चमतमध्ये अशोक सराफच्या ऑपोजिट आपण चारुशीला साबळेला घेऊ. आणि तुमचं एक प्रसिद्ध गाणं आहे त्यामध्ये अश्विनी गे. हो, त्यातल्या काही गमती जमती आम्हाला थोडं काय माहिती माझ्या डोक्यात आलं, कदाचित माझं पुढे करिअर होणार नव्हतं म्हणून मी लग्न केलं असेल. तुम्हाला साताऱ्याची लाईफस्टाईल जगायला आवडेल की मुंबई? सातारचे सितारे द स्वराज टॉक्सवर. आपल्या पॉडकास्टच्या आजच्या भागात आपण एका अशा गुणी कलाकाराला भेटणार आहोत जी आपल्याला फार मोजक्या कलाकृतीत दिसली, पण ती जेव्हा जेव्हा दिसली तेव्हा तेव्हा तिने त्या भूमिकेवर स्वतःचा असा कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवला. त्या भूमिकेचं वेगळेपण प्रेक्षकांच्या मनावर अगदी कायमस्वरूपी कोरलं. मग ती कलाकृती गंमत जम्मत असो, भस्म असो, नाहीतर अगदी अलीकडची व्हॅक्यूम क्लीनर असो. चला तर मग भेटूया आपल्या तीर्थरूपांची म्हणजेच पद्मश्री शाहीर साबळेंची कला परंपरा सार्थपणे पुढे चालवणाऱ्या मराठी नाट्य, टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चारुशीला साबळे वाच्छानी यांना. नमस्कार मंडळी, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी पुन्हा घेऊन आलो साताऱ्यातले सितारे, आणि आजचे सितारे आहेत एक अशी व्यक्ती, एक ॲक्टर, डान्सर आणि उत्तम असे एक व्यक्तिमत्व, चारुशीला साबळे मॅम आणि त्यांची मुलगी योहाना वाच्छानी मॅम. नमस्कार मॅम, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू तुमचं बालपण कसं गेलं. खरं म्हणजे मी म्हणजे मुंबईतच लहानाची मोठी झाले, कारण बाबा साताऱ्याचे आणि वाई पसरणी हा बाबांचं जन्मगाव, आणि माझ्या बहिणीचा जन्म पसरणीमध्ये झालाय, पण माझा जन्म मात्र मुंबईत झाला. तर मी बॉर्न अँड ब्रॉटअप ही मुंबईमध्येच आहे, पण तरी पण आमचं नेहमी जाणं हे सातारा, वाई, पसरणी या गावात रेग्युलर असायचं. कारण का बाबा जरी मुंबईमध्ये त्यांची कर्मभूमी असली तरी त्यांची जन्मभूमी म्हणजे त्यांचं जे गाव आहे ते त्यांना इतकं आवडत होतं, म्हणजे त्यांचं प्रेम इतकं त्या गावावर होतं की त्यामुळे बाबा कधी त्यांना त्या गोष्टीला आपल्या आत्म्यापासून दूर करूच शकले नाही. बरोबर. म्हणून पसरणी आणि सातारा हे बाबांचा आत्मा. आणि त्यामुळे आम्हाला काय होतं, आम्हाला लहानपणापासून सुट्टी लागली शाळांना की आम्हाला गावी पाठवायचे, आणि त्यामुळे ते 2-3 महिने आम्ही गावी राहायचो, आणि असं आमचं बालपण हे थोडं गावाला, थोडं जास्त मुंबईत पण थोडं गावाला. पण तोही अनुभव आम्हाला होता. नदीवर जाणे, कपडे धुतात बायका ते बघायचं. लहान होते म्हणून आम्हाला कधी तेवढे कामं सांगायचे नाहीत, पण तरी पण ते अनुभव घेतलाय. तिकडच्या बायकांचे राहणीमान कसं आहे, की ते बोलतात कसे, त्यांची स्टाईल ऑफ टॉकिंग, की त्यांचे कपड्याचे पेहराव. माझी आत्या तर म्हणजे बाबांची सख्खी बहीण पहाटे 4ला उठून ती गाई म्हशीचं दूध काढायची आणि वाईला जायची ते विकायला, कारण घरची तशी गरिबी होती. पण हळूहळू ते डेव्हलप झाले. बाबा जरा मोठे झाल्यावर त्यांच्या सुधारणा आली, पण ते रक्त होतं ना ते कामाचं, म्हणजे त्या ब्लडमध्ये काम इतकं मुरलं होतं की ते सोडायलाच तयार नव्हती शेवटपर्यंत. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की हे सगळं वातावरण आम्ही बघितलंय. गोधड्यांमध्ये रात्रीचं झोपणं सगळ्यांनी एकत्र, तर ते सगळ्या चुलीवरचं जेवण, नंतर तिकडचं पिठलं भाकरी किंवा काय मटण, सुकं मटण नाही, जत्रेतलं मटण. वा वा, काय टेस्ट. आपल्या इकडच्या जत्रा खूप भारी असतात. भारी. तू पण तिकडचाच आहेस, सातारा. म्हणून तर तुला साताऱ्याचं पॉडकास्ट आहे. तर म्हणून मला ते म्हणजे त्या आठवणी काही जात नाहीत, आणि तसा अनुभव पुन्हा काही नंतर मिळाला नाही. आता गावं पण बदलली आहेत, आता सगळं वातावरणच बदललंय, पण तेव्हाच ते बालपणच्या त्या आठवणी आहेत ना, त्या अनेक वर्ष राहिल्या, अनेक वर्ष टिकल्या, आणि त्या अजूनही आमच्या बरोबर येत आहेत. बरोबर.
आणि बाबांच्या थोडी काही आठवणी जरा लहानपणीच्या तुम्ही असं नाही, बाबांचं तर बापरे, म्हणजे त्यांना बाबांचं बालपण हे सगळं वाईला, त्यांच्या फिल्म बघितल्या असतील तर हो. थोडंफार केदार शिंदेने दाखवायचा हो, प्रयत्न हो. केलाय की बाबांचं बालपण कसं हम्म. होतं. पण तर ते अमळनेरला गेले, लहानपणी आजीबरोबर राहिले वगैरे वगैरे, त्या अनेक गोष्टी त्यांच्या त्या दाखवल्या गेल्यात. आणि बाबांचं बालपण हे कष्टाचं होतं, हम्म. कारण त्यांना गरिबी होती घरामध्ये, शेतकरी कुटुंब. बरोबर. पण तसं शेतीबिती नव्हती त्यांच्याकडे, हा. त्यामुळे त्यांना ते असं म्हणजे त्यांना असं खूप सुखाचं आयुष्य नाही गेलं. बाबांनी खूप कष्ट काढले आणि त्यानंतर ते मुंबईत शिफ्ट झाले. हा. कारण त्यांना सल्ला दिला गेला की तुम्ही शाहिरी करा. हा. शाहिरी करत ते गावोगाव फिरत होते आणि हा. बाबांचं गावचं प्रेम कधीच संपलं नाही. हो बरोबर. तर असं बाबांचं बालपण हे खूप कष्टामध्ये पण पसरणीच्या आणि साताऱ्याच्या प्रेमामध्येच गेलं. बरोबर. त्यांनी कलेसोबत देशसेवा पण जपली. हो 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 हो. बाबांनी त्यावेळेस म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील हा. साताऱ्याचे हा. हे बाबांचे आणि माझ्या आईचे गुरु, सख्या आईचे, हो, हो. भानुमती साबळे. आणि त्यामुळे त्यांना सहवास लाभला तो कर्मवीर भाऊराव पाटलांचा. आणि त्यामुळे त्या लोकांच्या सहवासात राहून हा. आणि बरेच अनेक साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील, परत असे अनेक दिग्गज लोक होते की ज्यांच्या संपर्कात राहून बाबांना, जरी ते 7वी शिकले असले तरी त्यांच्या बुद्धीने आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रगल्भतेने, त्या लोकांच्या प्रगल्भतेने बाबांच्यावर खूप चांगले संस्कार झाले. आणि ते संस्कार त्यांनी पुढे नेले आणि बाबा त्याप्रमाणे मग देशसेवा म्हणा किंवा राष्ट्रसेवा आणि महाराष्ट्रावर प्रेम हे बाबांचं आणि भारतावर असं. पण त्यामुळे जय जय महाराष्ट्र माझा हे तर आता आपलं राज्यगीत झाले, ते बाबांनीच गाजवलं. हो बरोबर. त्यामुळे ते बाबांचं ते प्रेम फारच होतं. पण बाबा संगीत क्षेत्रात एवढे मोठे होते, पण तुम्ही गाणं शिकणार म्हणजे तुम्ही का गाणं शिकलं नाहीत? मला खरं सांगू, मी गायिका झाली असते तर मला जास्त आवडलं असतं. पण काय माहित नाही, मला गाण्याचं म्हणजे मला स्वर कळतात, तालाचं नॉलेज आहे, पण माझ्या आवाजामध्ये म्हणजे माझा आवाजही चांगला आहे, बोलण्यात तर खूप चांगला आहे, पण ना ती रेंज नाहीये, जी गायकाची जी एक रेंज असते ती नाहीये. सुरांचं चांगलं नॉलेज आहे मला, पण तरी पण मला नाही जमलं. उलट मी गायिका झाले असते ना तर आज मी सांगू, मी शाहीर बनून मी कार्यक्रम केले असते. अरे वा वा. आणि मी डान्सर पण होते, त्यामुळे मग मी तसे स्टेजवर पोवाडे बिवाडे पण सादर करायला मी मागे पुढे पाहिलं नसतं. पण मला देवाने गाणं दिलं नाही आणि याचं दुःख मला मरेपर्यंत राहणार. म्हणजे योहानाला आहे हा गाण्याचं, योहानाकडनं जय जय महाराष्ट्र माझं गाऊन घे, कारण ती अप्रतिम गाते. तुम्ही ऍक्टिंग क्षेत्रात कसे वळालात? ऍक्च्युली काय झालं, मी क्लासिकल डान्समध्ये MA करत होते आणि मला लहानपणापासून कॉलेजमध्ये शाळेमध्ये मी गाजवलं होतं स्टेज. आणि माझ्या कुठल्याही, मी ज्या ज्या शाळेत गेले, पहिले शिरोडकर हायस्कूलमध्ये होते, त्यानंतर परेलला, त्यानंतर दादरला किंग जॉर्ज हायस्कूल, जे आता राजा शिवाजी विद्यालय आहे, तर तिथे आमचं बालपण म्हणजे लहानपण गेलं शाळांमध्ये. तर त्या सगळ्या शाळा मी गाजवल्या आणि कॉलनी पण, म्हणजे कॉलनीमध्ये पण मी उभे राहिले स्टेजवर की मला बघायला लोक जमा व्हायचे की चारुशीला डान्स करणार आहे, तर माझे डान्स एवढे लोकांना आवडायचे. आणि त्या काळात काही फिल्म्स वगैरे आम्हाला बघायला नव्हत्या, पण तरी पण काय माहितीये, गाणं लागलं की मी ऑटोमॅटिकली डान्स माझ्यात यायचा. आणि ते मी इतकं तालबद्ध आणि इतकं सुंदर करायचे की मला बघायला माणसं गोळा व्हायची. त्यामुळे ते रक्तात असल्यामुळे मग पुढे पुढे हळूहळू अभिनयाकडे, मग छबिलदासमध्ये मी काम करायला लागले. स्वतःहून मला लोक विचारायचे. मी कोणाकडे काम मागायला कधी गेले नाही, मी अजूनही कधी गेले नाही. त्यामुळे मी कधी कधी घरी बसलेली असते, पण कारण मला काम मागायची सवय नाहीये. पण तरी पण पण ऑटोमॅटिकली माझ्याकडे कामं येत गेली आणि मी करत गेले. आणि मी कथकली मोहिनीअट्टम निवडलं होतं क्लासिकल डान्समध्ये, की जी केरला आर्ट्स आहे. आणि त्याला ना, जसं भरतनाट्यमला आज मार्केट आहे किंवा कथकला मार्केट आहे, तसं कथकलीला तेवढं मार्केट त्या काळात नव्हतं. कारण ही गोष्ट आहे जवळजवळ किती 1975ची, जेव्हा मी सिलेक्ट केलं. जास्त माहित नसेल लोकांना. नाही, अजिबातच नाही. आता सुद्धा कथकली कुठे पॉप्युलर आहे? कथकली हा केरला आर्ट्स आहे, केरळच्या लोकांना. ते मास्क टाईप मेकअप करून करतात ना, ते कथकली. तर त्यामुळे ते करायला मला ऑडियन्स मिळणं शक्य नव्हतं. मोहिनीअट्टमसाठी मला ते लँग्वेजचा प्रॉब्लेम व्हायला लागला नंतर, कारण आम्ही लोककलेचे बाबा आणि मी मराठी बॅकग्राऊंडमध्ये वाढले. आणि त्यामुळे मग ते सगळं करणं, तेवढी मला घरातून मदत त्या बाबतीत होऊ शकत नव्हती. म्हणून मग मी विचार केला काय करायचं, आणि ऑफर येत गेल्या.
ऑफर आल्या तसं फर्स्ट मी- फिल्म कशी मिळाली, एकापेक्षा एक कशी मिळाली ते विचार. हो, अरे हो. काय स्टोरी आहे. एकापेक्षा एक नाही, एकापेक्षा Sorry, एक नाही. गंमत जम्मत. गंमत ते जम्मत. नंतर बघू ना, आधी माझा विषय तर संपू अच्छा, देत, मध्येच okay. कशाला बोलतेस. Okay. कारण काय म्हणजे मी यासाठी म्हणते की मला कंटिन्यू करायचं. त्यामुळे मग माझ्या स्वतःहून ऑफर आल्या. हं. पहिलं कमला नाटक आलं, म्हणजे हं. मी छबिलदासची नाटकं करताना ते बघून कमलाची ऑफर आली. हं. माझं कमला नाटक मी 3 भाषांमध्ये केलं, बरोबर. मराठी, हिंदी आणि इंग्लिश. हं. विजय तेंडुलकरांचं नाटक. पहिला याच्यामध्ये नट होता विक्रम गोखले, लालन सारंग, बरोबर. कमलाकर सारंग, सुधीर जोशी वगैरे ही सगळी नट मंडळी होती. हं. आणि सेकंड मी दिनेश ठाकूर ग्रुप बरोबर हं. पृथ्वी थिएटरला केलं बरोबर. हिंदीमध्ये. हं. आणि मग इंग्लिशमध्ये सिल्वेस्टर डिकुन्ना हं. म्हणून फार मोठे असे जाहिरात क्षेत्रातलं नाव, हां. त्यांना आवड होती थिएटरची, तर त्यांनी इंग्लिशमध्ये ते नाटक केलं आणि ते तेव्हा मी केलं होतं. तर अशी 3 भाषामध्ये ॲट अ टाइम. हं. त्या काळामध्ये असं असं सांगितलं गेलं की ॲट अ टाइम द ॲक्ट्रेस वर्किंग इन 3 लँग्वेजेस अँड द फर्स्ट ॲक्ट्रेस First इन द actress. वर्ल्ड. अरे वा. वाव. तुम्ही जसं ऍक्टिंग क्षेत्र जपलं, तर तुमचीच कला तुमच्या मुलीकडे तशीच ऍक्टिंगची आली असं तुम्हाला वाटतं का? हो हो, खूप छान करते ती. आणि तिने मात्र एक केलं की तिला ना म्हणजे तिने भाषा चांगली तिला पिकअप हो, आहे. हो. म्हणजे गुजराती हं. पिकअप करणं हो. किंवा इंग्लिशची तिची कमांड हो, हो. अप्रतिम आहे. हो, हो. आणि हिंदी तर ती चांगलं बोलतेच. चांगलंच. हो. आणि मराठी मराठीवर पण त्या मानाने खरंच खूप छान बोलते. हो, म्हणजे हो. काही शब्द सोडल्यास मराठी माझ्या दोघी मुली उत्तम बोलतात. त्यामुळे मग भाषेचं मात्र तिला वडिलांकडून वरदान मिळालंय. हो. मला तेवढं कठीण, मला समजतं हा. पण मला बोलणं कठीण जातं हं. कुठलीही भाषा. पण योहान मला इंग्लिश थोडंफार आता यायला लागले यांच्या सानिध्यात, किंवा हिंदी माझं बरं आहे, पण तरी पण माझा मराठी टिंच येतोच. पण यांचं तसं नाही आहे, त्या खूप छान बोलतात. आणि योहानामध्ये तो पिकअप फार चांगला आहे. आणि योहाना कष्टाळू खूप आहे, हो. मेहनती आहे. हो, हो. आणि तिने स्वतःच्या कष्टाने सगळं मिळवलंय. तर मला अभिमान आहे माझ्या मुलीचा. हो. आणि तुम्ही डान्सही तुमच्या आईकडूनच हो शिकला असाल. हो हो हो. शिकली नाही पण शिकली नाहीये, पण मला इट्स इन माय ब्लड. हां. म्हणजे मी जेव्हा छोटी होती तेव्हा मी खूप नाचायचे अँड आय यूज्ड टू हॅव अ लॉट हां. ऑफ फन सगळ्यांबरोबर. जेव्हा पण फंक्शन असायचं, एक दिवस माझ्या मम्मीची एक फ्रेंड आहे शुभांगी गोखले, हां. ती पण एक ऍक्टर आहे. येस. आणि तिच्या मुलीचं सखी म्हणून तिचं एक फंक्शन होतं आमच्या घरात. हं. तर तेव्हा मी डान्स केलेलं त्याच्यात. अच्छा. तर मी असं नेहमी फंक्शन्समध्ये, स्कूलमध्ये हां. आय वॉज व्हेरी पॉप्युलर ॲज अ व्हेरी गुड डान्सर. हं, हं. बट दॅट क्रेडिट मी देते मम्मीला. हां, हां. Because म्हणजे she is ते a very good आपल्या dancer. फॅमिलीत आहे ना कला, Family. त्यामुळे. कला तुमच्या फॅमिलीतच आहे. हो. इट्स इन अ ब्लड. तुमच्या पण फॅमिलीत तिचे वडील फार वाईट डान्सर होते. अरे बापरे, म्हणजे हॉरिबल डान्सर. पण अजित सर खूप ऍक्टर खूप मोठे होते ऍक्टर आणि खूप महान, खूप रिस्पेक्टफुल. पण डान्सचं अजिबात नाही. म्हणजे त्याला काय म्हणायचे, 3 पाय, टू लेफ्ट फुट. टू लेफ्ट फुट. अच्छा. ते मला तो शब्द आठवेना. तर तसं म्हणजे अजित तसा होता, उलट होतं म्हणजे. पण या मुलींमध्ये मात्र ते आलंय. दोघी मुली हो. माझ्या चांगलं डान्स. आम्ही लोकधारामध्ये पण परफॉर्म हो, हो. केलंय. किती आम्ही स्टेज शोज केलेत दादरमध्ये. आणि जेव्हा लोकधारा झालेलं, एक हां, हां. मम्मीने केलेलं एक वेळा लोकधारा, आणि त्याच्यात मी बिल्लांची नागिन निघाली वर अरे. डान्स केलेला. आणि माझी सिस्टर आहे त्रिशाला म्हणून, हां. तिने अशी गाडी आणि बुरक्याची 2 चाकी हां. त्याच्यावर डान्स केलेला. पण तुम्ही दोन्ही मुलींना या फील्ड मध्ये का नाही आणलं? म्हणजे नाही नाही, ते योहाना त्यांची मॅम- चॉईस, त्यांची अच्छा. चॉईस. काय असतं ना की आपल्याला कोणावर जबरदस्ती करायची आहे. आता हिने मोठी ऍक्टर झाली असते तर म्हणजे हिंदी फिल्म्समध्ये वगैरे तर मला आवडलेच असतं. हो, हो. पण शेवटी आय कुड नॉट फोर्स. हं. तिला जे योग्य वाटलं हं. किंवा त्यात तिला काही अडचणी वाटल्या असतील, हं. त्यामुळे ती त्याच्यात गेली नसेल, हं, हं. गेली नाही मला वाटतं. त्यामुळे तिला असे काही अनुभव आले असेल की ज्या अनुभवांमुळे तिला नाही करावं असं वाटलं हं. पुढे. पण मग तिला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटतंय, की ज्याच्यामध्ये तिला त्रास नाहीये, मानसिक त्रास नाहीये, कुठलाही नाही, तर तसं तिने डबिंगचं क्षेत्र स्वतः निवडलं. हं. गुजराती थिएटरमध्ये तिला वडिलांमुळे पण खूप रिस्पेक्ट आहे, माणसं खूप छान आहेत हं. आणि तिच्यावर प्रेम करतात सगळेजण. बरोबर. त्यामुळे तिला ते जास्त आवडतं. हं, हं. आणि शेवटी म्हणतात ना, माणूस शेवटी स्वतःचं हं. कम्फर्ट जास्त जास्त हो बघतो. निवडतो. हां, तर त्यामुळे तिने जे निवडलं. आणि माझ्या धाकट्या मुलीला तर तिने जसं बघितलं हं. की या क्षेत्रामध्ये असुरक्षितता आहे, आहे. हां. ती म्हणाली मी याच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. तिने स्वतः ते निवडले. बरोबर. हां. मग ती एअर होस्टेस झाली हं, हं. 10 वर्ष. ते तिचं तिने केलं. हं. आणि आता ती मोठ्या कंपनीमध्ये शी इज
नाईस सेक्रेटरीचा जॉब करते. अरे वा. शी इज व्हेरी हॅपी. तिला मुलगी She was झाली. air hostess for 10 years हो. for Indigo Airlines. अरे वा. I'm very proud of my sister. आय एम ऑल्सो व्हेरी प्राऊड Yes, ऑफ yes. देम. कारण त्या दोघींनी स्वतःच्या कष्टाने हम्म. मिळवलंय. त्यात माझा काही हे नाही, हातभार हो नाहीये. हो. माझा फक्त सपोर्ट आहे बस, हो, हो. नथिंग एल्स. शाहिरांचं तसं लेखणी पण उत्तम होती. अप्रतिम. हो. पण अप्रतिम. तुम्ही ती कधी कंटिन्यू केली असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला ना लिखाणाची एवढी आवड नाही. म्हणजे मी अप्रतिम लिहिते. हां. मला जेवढं चांगलं बोलता येतं हां. तेवढं मला लिखाणाची आवड नाही. हां, हां. म्हणजे मला लिहायला आवडत नाही. बरोबर. हा. हा, जर समजा तू असशील आणि तू म्हणाला तुम्ही बोला मी लिहितो, हम्म. तर आय एम रेडी. अच्छा, म्हणजे कविता वगैरे तुम्ही करू शकता? नाही कविता नाही, अच्छा. कविता नाही. बोला म्हणजे मी तुम्हाला एखाद्या विषयावर विषयावर, किंवा अच्छा, असे अच्छा. मी बोलेन. मला बसून लिहायला नाही बरोबर, आवडत. हां. म्हणजे मला ते लेखकाला ते फार त्याची हे लागते हम्म. की त्याची आवड लागते आवड लागते. की बरोबर. बसून तासन तास लिहिणं. हा हा. आय डोंट लाईक इट. बरोबर ते नाहीये माझ्याकडे. बरोबर बरोबर. ते माझ्या दुसऱ्या बहिणींमध्ये आहे. हा. तर ती करते, ती काहीतरी लिहिते फेसबुकला वगैरे अच्छा. आणि ती बरंच काय काय करत असते. हम्म, हम्म. आणि माझी मोठी बहीण आहे ती पण चांगली, म्हणजे केदार शिंदेची आई, हा हा. ती पण अप्रतिम. आमच्याकडे सगळ्यांनाच म्हणजे कला अवगत कलेचं आहे. हो, हो. अंग आहे. बोलण्यामध्ये हुशार आहेत, हम्म. लिखाणामध्ये पण सगळे हुशार आहेत. पण शेवटी प्रत्येकाचा नशिबाचाही नशिबाचं. भाग असतो. बरोबर बरोबर. तुमचा गाजलेला मराठी चित्रपट गंमत जम्मत हम्म. हे शूट करतानाच्या काही चांगल्या आठवणी तुम्ही सांगू कशी मिळाली ती विचार. हो, आय कशी लव्ह मिळाली? दॅट स्टोरी. येस येस. नाही, काय झालं माहितीये, गंमत जम्मतची स्टोरी अशी नाहीये. पण काय झालं होतं की मी याच्यामध्ये लोकधारा मी बसवलं. टी व्हीवरती. तुझा जन्म झाला असेल हो. की मला माहित नाही. 85 मध्ये ते टीव्हीला आलं हा. आणि ते दिल्लीवरून हे झालं, प्रसारित प्रसारित झालं. झालं. हा. आणि त्यावेळेस त्याला एवढं म्हणजे ते गाजलं, हम्म. एवढं गाजलं की नंतर आमच्याकडे मुलांची रांगच लागली, आम्हाला घ्या आम्हाला घ्या आम्हाला घ्या. म्हणजे अक्षरशः म्हणजे हे सगळे भरत जाधव विधव आहेत हो. ना, हे सगळे नंतर आलेले हो, लोक हो. आहेत टीव्हीला आल्यावर. त्यामुळे त्या लोकांनी त्या क्युरिओसिटी ते आले की बाबा आम्हाला काहीतरी करायला मिळेल. बरोबर. आणि तेव्हा त्याच्या आधी मी अक्षरशः कुठून मुलं गोळा करून ते हम्म. लोकधारा बसवलं. बाबांसाठी तो कार्यक्रम केला. मला खरं लोककलेत जायचं नव्हतं. मला माझी वेगळी वाट निवडायची होती. याचं कारण आणि त्या दृष्टीने माझ्या हालचाली पण सुरू झाल्या होत्या. हा, हा. मी कमला नाटक केलं होतं, मी टीव्हीला अनाउन्सर होते, मी क्लासिकल डान्समध्ये MA केलं होतं. म्हणजे हे सगळं बाबांच्या पेक्षा काहीतरी केलं. वेगळं हो, होतं. हो. आणि माझा तसा पिंड मी तयार हम्म. करत होते. हम्म. पण इतक्यात माझ्या बहिणीने मला थोडंसं काय म्हणतात त्याला, इमोशनल ब्लॅकमेल केलं. हम्म. आणि त्या इमोशनल ब्लॅकमेलमध्ये मी फसले. त्यात माझं नुकसानही झालं. हम्म. कारण का, तो लोकधारा नावाचा एक प्रचंड मोठा कार्यक्रम आम्ही बसवला. हा. माझ्या बहिणीने त्याच्यात खूपच मला म्हणजे हे केलं की तू कर तू कर तू कर तू कर, तू नाही केलं तर कोण करणार, आपल्या बाबांच्या पाठीमागे कोण उभे राहणार, असं इमोशनल ब्लॅकमेल केलं. आणि मी ते केलं. मला खरं करायचं नव्हतं. कारण मला ॲक्टिंगमध्ये आणि माझ्या करिअरमध्ये हा. जास्त Focus इंटरेस्ट करा. होता. हो. आणि शेवटी आता मला वाटतंय की मी तेव्हा माझा स्वार्थ बघायला पाहिजे होता. हम्म. मी वडिलांच्या नावासाठी काही गोष्टी करायला गेले, त्याने माझं पण नुकसान झालं ॲज अन आर्टिस्ट. पण ठीक आहे. पण ते पण एक मोठं कार्य हो, होतं, हो. नकळतपणे झालेलं. तुम्ही बरेच ऍक्टर घडवलेत तसं बघायला गेलं तर. नाही म्हणजे ते घडले, आता ते कबूल करत नाहीत, पण कदाचित ते घडले असतील हो, हो. त्या बाबतीत. कारण नकळत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला ना लोकधारामुळे. हो हो. त्यामुळे आणि बाबांचं नाव त्यानंतर इतकं वाढलं परत एकदा की बाबांना सगळे जे अवॉर्ड्स आहेत ना, पद्मश्री म्हणा, संगीत नाटक अकादमी अवॉर्ड किंवा काय, हे सगळे लोकधारानंतर मिळालेत. हो बरोबर. त्याच्या आधी बाबांना एवढे कधीच अवॉर्ड आणि हे मान सन्मान होता, पण असं अवॉर्ड्स वगैरे नव्हते. हो. ते सगळे अवॉर्ड्स त्यांना लोकधारानंतर मिळाले. तर असं मी ते करायला गेले. आणि तर त्याच्यामध्ये मी फक्त एकच डान्स केला. हा. कारण मी कोरिओग्राफर होते सगळ्या कार्यक्रमाची. बरोबर. फक्त एकच डान्स केला होता, 800 खिडक्या 900 दारं हा. कोण्या वाटत. ते आणि ते प्रदीप फेमस सॉन्ग फेमस झालं ते. हो हो. आणि प्रदीप पटवाळ, आणि ते मीच कोरिओग्राफ केलं होतं. हम्म. सगळं कोरिओग्राफी माझीच होती. बरोबर. तर मी ते केलं आणि याच्यामध्ये मी माझी एक छोटीशी एंट्री दाखवली होती. हा. तो डान्स बघितला गेला. परत टीव्हीला मी अनाउन्सर होते, मी दिसत होते, हा. माझं नाव थोडंफार होत होतं, लोकांच्या नजरेसमोर मी येत होते. त्यामुळे तेव्हा मग गंमत जम्मतचे प्रोड्युसर आहेत सतीश कुलकर्णी, हम्म. त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी ठरवलं की या चित्रपटामध्ये गंमत जम्मतमध्ये अशोक सराफच्या ऑपोजिट हा. आपण चारुशीला साबळेला हो घेऊ. हो. आणि अर्थात त्याच्यावरती खूप विचार केला गेला. माहीत नाही मग ते त्याला मान्यता मिळाली कशी, आय डोंट नो. हा. आणि मग मला अजय वडावकर भेटला, हा. आमचा मित्र होता. तर त्याने सांगितलं फोटो पाठवून दे चारू, फोटो पाठवून हा. दे. म्हटलं मी कोणाकडे पाठवू फोटो, हा.
तो म्हणाला बरं ठीक आहे माझ्याकडेच दे. हम्म. मग त्याच्याकडे मी फोटो दिले आणि त्या फोटोनंतर मला सचिन पिळगावकरकडनं बोलावणं आलं. म्हणजे त्याच्या एका शूटिंगच्या तिकडे मी गेले भेटायला आणि त्यांना मग ते शूटिंग सुरू झालं आणि अशा रीतीने गंमत जम्मत ही फिल्म मिळाली. आणि तुमचं एक प्रसिद्ध गाणं आहे त्यामध्ये, अश्विनी घे घे ना. ना. हो, हा. त्यातल्या काही गमती जमती आम्हाला थोड्या सांगा जरा. नाही काय झालं ना की एक तर पिकअप चांगला, डान्सर चांगले. अशोक सराफचं शूटिंग जे त्याचा वैयक्तिक डान्स होता ना जो तो वेगळं शूट झालं होतं. हो. माझं वेगळं झालं आणि नंतर आमचं कंबाईंड होतं ते वेगळं झालं. म्हणजे ते ह्याला झालं गोरेगावला, हा. छोटा काश्मीरला. अच्छा, हा. तर मग बाकीचं मात्र आमचं सेपरेट होतं. तर आमचा पिकअप एवढा चांगला होता ना की इव्हन अशोकने तर अप्रतिम डान्स हा. केला. तो काही डान्सर नाहीये पण ही डिड व्हेरी गुड. Yes, yes. आणि मी तर काय डान्सरच आहे. असं पिकअप केलं ते असं झालं. काही फार झिकझिक झाली नाही आणि खूप सहजरित्या ते झालं. त्याचं कोरिओग्राफ तुम्ही केलं का? नाही नाही? नाही नाही अच्छा. नाही ते सगळं सचिन आणि काय माहित नाही म्हणजे आता सचिनने केलं का हा. त्याच्या डोक्यात काही आयडियाज होत्या त्याने त्याच्यात केल्या असं मला वाटतं. पण जर तुम्ही कोरिओग्राफ केलं असतं तर अजून काही वेगळं असतं की? नाही असं काही नाही. झाडूची जे- आयडिया माझी नव्हतीच ना. हो, झाडूची बरोबर. आयडिया तर त्याचीच होती. हा, हा. त्यामुळे त्याला झाडूमुळे जास्त हे मिळालं. हो, म्हणजे गाजलं ते. गाजलं ते गाणं. हा, म्हणून मग पहिल्यांदाच आपण, कोणतरी असं झाडू झाडू घेऊन घेऊन डान्स केला. हो, मग ते तुम्हीच त्यामुळे ते त्याचं क्रेडिट त्यालाच द्यायला पाहिजे. बरोबर. आपण असं नाही म्हणू शकत. हो हो. आणि त्या फिल्म मध्ये तुम्ही अशोक मामांना तोडीस तोड ऍक्टिंग केलीत. हा मला त्यावेळेस एक सांगते मी की सुलोचना दिदींचा मला गंमत जम्मत पाहिल्यावर पहाटे म्हणजे सकाळ पहाटे नाही सॉरी सकाळी 10-11च्या दरम्यान बाबांच्या घरी, कारण माझं बाबांच्या घरी मी होते तेव्हा आले होते, तर तिकडे फोन आला. हा. तर सुलोचना दिदीने सांगितलं चारुशीला आहे का, मला बोलायचंय. तर बाबा म्हणाले कोण बोलतंय. तर मी सुलोचना दिदी बोलते. तर बाबा एकदम चक्रावून गेले. बाबा म्हणाले चारू फोन घे, तुला दिदींचा फोन आलाय. तर मी घेतला. तर मला पहिल्यांदा म्हणाला चारू अप्रतिम काम केलंस आणि रंजना देशमुख नंतर अशोक सराफ बरोबर योग्य जोडी जोडी. हो. ही मला तरी तुझीच वाटली. अरे वा. पण म्हणतात ना मी नंतर त्याच्या आधीच मी लग्न केलं होतं, रिलीज व्हायच्या आधी, आणि त्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला. हो हो. नंतर तुम्ही बऱ्याच काळ आम्हाला मराठी चित्रपटसृष्टीत दिसला नाहीत. याचं कारण काय तेच होतं? सांगितलं ना मी लग्नानंतर मग तुम्ही नाही काम केलं? मी मुद्दाम नाही केलं. हं. पण म्हणजे आणि नंतर ऑफर नाही आल्या. हम्म, हम्म. आणि माझं लग्न झाल्यावर मला असं वाटतं अजित कुठेतरी काय बोलला का काय झालं, कुठेतरी इंटरव्ह्यूमध्ये आलं होतं की माय वाईफ विल नॉट वर्क नाव. आता हे माझं मत नव्हतं. मला कोणीच विचारलं नाही. मला काम करायचं होतं. बरोबर अजितच्या मताला मी का म्हणजे हे करू, कारण तो पण एक आर्टिस्ट होता. बरोबर. पण माहित नाही असं काहीतरी मला असं कोणतरी म्हणालं अरे अजितला तर तू काम केलं ना नकोय. हा, हा. आय डोंट नो. आणि मी म्हटलं असं नाहीये, मला काम करायचंय, अजितचा काय संबंध. बरोबर. तो माझा नवरा असला तरी मी ऍक्टर आहे ना. मी स्वतःचं करिअर घडवलंय. बरोबर माझं करिअर घडवण्यामध्ये अजित वाचारीचा काहीच हात नाहीये. बरोबर. पण म्हणतात ना की आता ते एकदा छाप पडला तुमच्यावर, मग तसे ऑफर नाही आले. मला मुली झाल्या लागोपाठ, 2 मुली झाल्या. बरोबर. मग मुलींच्याकडे बघायला त्या काळात कोणी नव्हतं. अजित फार बिझी झाला होता. तो सकाळी जो 8ला निघून जायचा तो रात्री 12, 10:30, 11ला घरी यायचा. आणि एव्हरीडे ही वॉज शूटिंग. बरोबर. आणि त्याचं अर्निंग हे माझ्यापेक्षा अनेक पटीने जास्त होतं. बरोबर. मग मी काय विचार केला की आणि मुली पण झाल्या होत्या, म्हणजे अडचणी पण होत्या घरामध्ये मुलींना सोडून जाणं. मग म्हटलं की चला ठीक आहे बघूया, येईल तर काम करूया, बरोबर. नाही आलं तर ठीक आहे. आणि मग तशी सवय लागली, बरोबर. कोणाकडे जायचं नाही, काम मागायचं नाही. मग त्या सवयीमुळे माझं नुकसान झालं. हो हो. अजित सरांची आणि तुमची नक्की भेट कुठे झाली पहिल्यांदा, आणि कसं ते अख्ख्या इंडस्ट्रीला अजून बऱ्याच लोकांना माहिती आहे, कारण खूप त्याच्याबद्दल लिहून आलंय काय, आणि लोकांच्या इंटरव्ह्यू मध्ये पण आलंय. अजित आणि मी भेटलो एका नाटकाला, प्रयोग बघायला गेलो होतो. आणि ते नाटक होतं पुरुषोत्तम बेर्डेचं. आणि ते नाटक खूप त्याच्यामध्ये अजित मराठी आपलं हिंदी एक नाटक पुरुषोत्तम बेर्डे बरोबर करणार होता, म्हणून तो भेटायला गेला होता तिकडे, म्हणजे बघायला नाटक की हाऊ इज दिस डिरेक्टर. आणि मी गेले होते, त्यांचा 100वा प्रयोग होता. अजित भुरे त्याचा प्रोड्युसर होता. तो एकदा TV सेंटरला मला भेटला. मला म्हणाला चारू ये ग, माझा 100वा प्रयोग आहे. तर मी म्हटलं हां बरं येते करून. आणि मी ना त्या दिवशी नेमकं गंमत जम्मतचं शूटिंग आदल्या दिवशी झालं होतं, एक दिवसाचं. आणि मी घरी निवांत झोपले होते. तर माझ्या बहिणीने मला उठवलं, अगं जा ना, तुला बोलवतात सगळे, तू जात नाही. तर मी असेच काहीतरी कपडे घातले, पटपट निघून गेले. आणि टॅक्सी माझी शिवाजी मंदिरच्या दारात उभी राहिली. तर मी समोरून येताना अजित वाच्छानीला बघितलं.
अजित वच्छाने तेव्हा टीव्हीला फार त्याची नाटकं मी बघितली होती. तो गाजलेला ऍक्टर होता आणि मुख्य म्हणजे त्याची एक सिरियल पण तेव्हा गाजली होती. त्यामुळे मला त्याच्याबद्दल एक कुतूहल होतं की अप्रतिम ऍक्टर आहे, छान काम करतो. आणि बाकी त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती मला, पण तो अप्रतिम ऍक्टर आहे हे माझ्या डोक्यात इम्प्रेशन होतं. बरं, मी काय त्याच्या प्रेमात तेव्हा नव्हते. मी मला आवडतं ऍक्टर, म्हणजे एक असतं ना फॅन मोमेंट म्हणतात ना, तसंच होतं, फॅन मोमेंट होता. आणि मी त्याला भेटले, मग नाटकाला आम्ही एकत्र बसलो आणि काय माहिती माझ्या मनात आलं. आणि माझा एक मित्र पण त्यावेळेस कॉलेजमधला होता, तर त्याला म्हटलं मी याचं लग्न झालं नसेल ना तर मी याच्याशी लग्न करणार. अरे वा. आणि गंमत जमतचं शूटिंग चालू त्या काळामध्ये. काय माहिती माझ्या डोक्यात आलं, कदाचित माझं पुढे करिअर होणार नव्हतं म्हणून मी लग्न केलं असेल. पण म्हणतात ना करिअर थांबलं, पण त्यामुळे म्हणजे नुकसानही झालं, आनंदही झाला. एक चांगल्या माणसाशी, चांगल्या व्यक्तीशी मी लग्न केलं. ग्रेट ऍक्टर, चांगला माणूस. आणि त्याच्याबरोबर माझे जे काही वर्ष गेली ती आनंदाची गेली, सुखाची गेली. अगदी भांडत पण गेली, पण ती आनंदात भांडलो आम्ही. म्हणजे त्यात प्रेमच होतं फक्त, टिपिकल कपल अगदी. आणि भांडण्याशिवाय काही अर्थ नसतो, त्यामुळे खूप आनंदाचे गेले ते दिवस. हो. तुम्हाला नुकत्याच आलेल्या मराठी चित्रपटांपैकी कोणता एखादा चित्रपट चांगला आवडतो? आता मला देऊळ बंद पहिलं खूप आवडलं होतं. देऊळ बंद 2 पण मला आवडली आहे, पण मला जास्त आवडली देऊळ बंद 1, कारण ती टेक्निकल, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आणि हे तर. पण देऊळ बंद ही चांगली केली आहे, म्हणजे फिल्म बघताना डोळ्यात पाणी येत होतं सतत आणि डायलॉग्स अप्रतिम होते. त्यावेळी तसं काही खटकलं काहीच नाही मला. पण ती टेक्निकल होती, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आणि देव आणि सायन्स याच्याबद्दलचं होतं ना, ते फार मला आवडलं होतं. आणि हेही मला आवडलं कारण हे शेतकऱ्यांच्या जीवनावर आहे, तर मला ती फिल्म खूप आवडली. आणि बऱ्याच मराठी फिल्म्स मला आवडतात. आता पटकन नावं तोंडावर येत नाहीयेत, तुझं विचारलंस तर मी नावं सांगेन. सैराट मूवी कशी वाटली तुम्हाला? सैराट बरी होती, चांगली होती. अरे. आणि आता रिसेंटली नवीन डायरेक्टर्स आले आहेत किंवा आपले प्रसिद्ध डायरेक्टर्स आहेत मराठीतले, त्यापैकी कोणासोबत तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे? असं काही नाहीये मला, असं म्हणजे असं दशावतारचा डिरेक्टर कोण आहे? तो खूप नाही, ते जे काही फॅन्टॅस्टिक फिल्म दशावतार. पण मला असं काही नाहीये, मला कुणी चांगल्या दिग्दर्शकाने विचारलं तर मला काम करायला नक्की आवडेल. पण बघूया, म्हणजे आता अजून तर काय तशा ऑफर आल्या नाहीत, बघूया. तुम्हाला मॅम बॉलिवूड मधला एखादा कोणता ऍक्टर आहे असा त्यांच्यासोबत तुम्ही स्क्रीन शेअर करू करायची इच्छा? अरे खूप होते. लाईक आय वॉज अ क्रेझी फॅन ऑफ सलमान खान, शाहिद कपूर. अँड मला नेहमी वाटायचं की इफ आय कुड डू अ फिल्म विथ देम और इफ आय कुड वर्क विथ देम इट वुड बी ग्रेट. बट माय करिअर नेव्हर वेंट इन दॅट. मी सिरियल्स केले, मी एक मराठी सिरियल पण केली आहे, अजूनही चांद्रात आहे, झी मराठीवर. आणि सिरियल्स केले आणि थिएटर करते मी सिन्स द लास्ट 16 years. आणि आता डबिंग. हो. आणि तुम्ही महाराष्ट्र शाहीर मूवी मध्ये आईचीच मम्मीचा रोल केलाय. त्याबद्दल थोड्याशा काही गमती सांगा जरा. अरे म्हणजे बिफोर गोईंग फॉर द शूटिंग मी मम्मीला विचारलेलं की तुम्ही मला सांगा दॅट लुक कसं असायला पाहिजे. तर मम्मीने मला सांगितलं, बघ मी नेहमी एक बिंदी घालते. आय ऑलवेज लावते नेहमी टिकली लावते. तर मला टिकली एक हवी आहे आणि मी वॉच घालते. तर नेहमी वॉच घालत जा, म्हणजे जे पण सीन्स आहेत तुझे त्याच्यात. आणि केदार दादाने मला खूप चांगलं डिरेक्ट केलं. लाईक ही मेड मी फील व्हेरी कम्फर्टेबल. पण त्यात तिला इतकं कमी दाखवलंय की तिला बिचारा जास्त वावच नाही मिळाला. कारण चारू कॅरेक्टरला त्यांनी काही फार महत्व दिलं नव्हतं, पण योहानाने जे काही दिलं तिला ते तिने सिन्सिअरली चांगलं, मी खूप एन्जॉय केलं. उत्तम ऍक्टिंग केली तुमची त्याने. नाही, चांगलं केलं, तिने चांगलंच केलं. पण त्याला तेवढा प्रेफरन्स मिळाला नाही त्या फिल्म मध्ये की जेवढं मी काम केलंय किंवा जेवढं माझं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढं ते दाखवलं गेलं. आणि महाराष्ट्राची लोकधारेची सुरुवात तुमच्यापासून झाली, त्याचे सगळे कष्ट बी केले, पण तेवढं ते त्याच्यात महत्व असं दाखवलं की ते बहिणीनेच केलं, मग मी काहीतरी असंच उभी राहून फक्त साईडला असं दाखवलं. आणि दॅट इज रॉंग. मी जर केलं नसतं तर लोकधारा झालं नसतं. आणि म्हणून ते मला खटकलं. पण योहानाने मात्र आपलं काम चोख निभावलं, अप्रतिम केलं आणि ती दिसली पण खूपशी माझ्यासारखी. त्यामुळे त्याचं क्रेडिट योहानाला मी देते. तुमचा आवाजही दोघींचा सेमच आहे. पण तिला डायलॉगही नव्हते, तसं काही नव्हतं. म्हणजे तिला जाऊ का, म्हणजे अनुल्लेखाने मारणं हा प्रकार झालाय माझ्या बाबतीत आणि तो जाणीवपूर्वक केला गेलाय त्या फिल्म मध्ये. आणि तो राग मला राहीलच नेहमीच.
पण योहानानेच काम केल्यामुळे मी त्याची कंप्लेंट केली नाही, हो, हो. कारण माझ्याच मुलीने त्यात काम केलं. बरोबर. तिला ते कळलंच नाही कळलंच की नाही. आपल्या आईवर अन्याय हम्म. होतोय, आणि ते मलाच कळलं हम्म. असतं मी जर तिकडे उभी असते बरोबर. तर. म्हणूनच मला कोणी घेत नाही, कारण मला बारीक सारीक गोष्टी कळतात. पण युहाना मॅमचं फ्युचर ब्राईट आहे. पुढे खूप मोठ्या मोठ्या फिल्म्स येतील त्यांना. त्या- थँक्यू सो मच, सो स्वीट. पण मी खरं सांगू तर मला आता फिल्म्स मध्ये इतकं इंटरेस्ट असं नको म्हणूस. मला वाटतं की तुमचं हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये खूप चांगल्या भूमिका तुम्हाला मिळतील किंवा चांगल्या फिल्म्स येतील तुम्हाला. हां, त्याबद्दल thank you. तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की जर मला चांगलं काम मिळेल तर मी करेन. हां. मला महाराष्ट्र शाहीर इझिली मिळाली. हां. मी जबरदस्त फिल्म केली आहे, हो. विच इज अ कल्ट फिल्म. हो हो म्हणजे आता जबरदस्त 2 पण बनणार आहे, हो. पण त्याच्यात आमचं काही रिलेशन नाहीये. म्हणजे अच्छा, जबरदस्त 1 चे जे लोक होते हां. त्यांच्याबरोबर काही त्याचं रिलेशन नाहीये. पण तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्की येस, करा. आय विल डू इट. Yes, आय yes. विल डेफिनेटली डू इट. Not only this, she can work in Hindi films also, हां. if she likes to the role or something. आणि तिला आता काय असं अट नाही की मला हिरोईनच पाहिजे हां. किंवा असं काय नाहीये तिचं. तिला चांगले छान रोल अशी- मिळाले हां. तर ती नक्कीच करेल. करेन. आणि हो. तुम्ही थिएटरही खूप मोठे मोठे थिएटर शोज केले आहेत. आय हॅव बिन टू सो मेनी कंट्रीज. म्हणजे मी तुला काय सांगू, 3 वेळा दुबई, हम्म. 2 वेळा UK, हम्म. 3 वेळा अमेरिका, शोज साठी ते सांग. नुसतंच शोज फिर- साठी कारण फिरायला अनेक माणसं 3 जातात. वेळा अमेरिका. आणि म्हणजे मी इतके गाजलेले नाटकं केली आहेत विथ संजय गोरडिया, हम्म. जो एक खूप मोठा डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहे गुजराती मधला. मग कौस्तुभ त्रिवेदी म्हणून एक आहे, तो ही इज द टायकून ऑफ गुजराती थिएटर. त्याच्याबरोबर काम केलंय. तर आय हॅव गॉट व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. विपुल मेहता ज्यांनी गुजराती फिल्म्स बनवलेत हम्म. त्याच्याबरोबर काम केलंय. सो हा, म्हणजे माझे एक्सपिरियन्सेस खूप अमेझिंग राहिले थिएटरमध्ये. आणि तुला ह्याचं लंडनला मला घेऊन गेली. हा UK ट्वाईस. हो. हो. नाही, मला एकदा घेऊन गेली. मग तिची फार इच्छा होती, मम्मी तू काही कर पण तू लंडन बघायला पाहिजेस. आता मी म्हटलं ठीक आहे, बघूया आता कधी आपण नाही का टूर बरोबर, ट्रॅव्हल हो. टूर बरोबर जातो तसं जाऊ. म्हटलं काय नाही, कधीतरी असं वेळ तर म्हटलं जाऊ आपण, तसं काही नाही. म्हटलं नाही. तर मला म्हणाली मम्मी तू ना लंडन बघायला पाहिजे. तर मी म्हटलं की म्हटलं बघू कधी आपला जायचं असेल तेव्हा टूर ट्रॅव्हल बरोबर जाईन म्हटलं मी फिरायला. आता काय नाटकाच्या निमित्ताने जर आली संधी किंवा सिनेमाच्या तर बरोबर. ठीक आहे, नाही आले तर माझी मी फिरेन. पण हिच्या डोक्यात ते एवढं बसलं होतं. हम्म. तिला एका नाटकासाठी गुजराती परत एकदा जायचं होतं. हम्म. तर तिने तेव्हा त्यांना, आता खरं गुजराती नाटकात ती काय हिरोईनचा जरी रोल केला हो. तरी पण त्यांना ते परवडत नाही. आणि अर्थात पैसे जरी आपण दिले हम्म. तरी तिथे अशी प्रथा नाहीये की आई वडिलांनी जावं. हो हो तर तिने विचारलं त्यांना की हम्म. माझ्या आईला मला घेऊन मी अट जायचंय. ठेवली हं. की मी तेव्हाच हे नाटक करणार जेव्हा माझ्या आईला तुम्ही अलाव करणार यायला UK. अरे वा. अँड आय सेड येस. आणि त्यांनी सांगितलं हो तुम्ही आम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊन या मम्मीला. आणि मग मी एंटायर वॅक्स म्युझियम आम्ही बघितलं एकत्र लंडनमध्ये. मग व्हॉट एल्स वी सॉ. खूप काही बघितलं ते ठीक आहे. जवळजवळ 20-26 डेज आपण राहिलो. 27 या. आणि मला त्या ट्रॅम मधून याच्यातून ट्यूब ट्रेन. ट्यूब ट्रेन्स मधनं फिरवणं वगैरे सगळं योहानाने, जेव्हा 16 शोज होते हो, हो. तिचे हो. इन 25 डेज. येस. तरी जेव्हा तिला वेळ मिळाला तेव्हा ती लंडनला घेऊन गेली मला फिरायला सगळीकडे. खूप छान तिचे, म्हणजे हे एक मुलगी करते म्हणजे मोठी गोष्ट आहे ना, हम्म, हम्म. की बरोबर. तिला असं वाटणं. आईचं स्वप्न मुलगी नाही, पूर्ण करते. मुलीचं पण स्वप्न होतं मी ते बघावं. हो बरोबर. कारण की तिने ऑल ओव्हर वर्ल्ड ट्रॅव्हल केलंय मम्मीने, पण शी हॅज नॉट बीन टू लंडन. तर मला वाटलं की हा, ते लंडन तोपर्यंत नव्हतं. मी तुम्हाला तुमच्या आवडीचा चित्रपट तुम्ही सांगायचा आहे. हम्म. मी तुम्हाला काही चित्रपटांची नावं सांगेन. अशी ही बनवा बनवी की बाळाचे बाप ब्रह्मचारी. दोन्ही छान चित्रपट आहेत हा. पण अशीही बनवा बनवीने तर रेकॉर्ड ब्रेक केलाय हो, ना. हो. म्हणजे कशाचा, कॉमेडीचा आणि सिच्युएशनल कॉमेडी आहे कॉमेडी. ती. हो. त्यामुळे त्याचं अप्रतिम मांडणी आणि सादरीकरण होतं. त्यामुळे मला नो डाऊट ॲज अ कॉमेडी फिल्म मला ती जास्त अशी ही बनवा बनवी. नाही. हा, अशी बनवा बनवी. हा, अशी बनवा बनवी की आयत्या घरात घरोबा. आयत्या घरात घरोबा. अशी. आयत्या घरात घरोबा की गंमत जम्मत. अर्थात मी केलं म्हणजे गंमत जम्मत. आणि गंमत जम्मत की माहेरची साडी. गंमत जम्मत. अरे वा. तुम्हाला फेवरेट ऍक्टर कोणता तुमचा? ऋतिक रोशन की वरुण धवन? ऋतिक रोशन. ऋतिक रोशन की आमिर खान? आमिर खान. आमिर खान की सलमान खान? आमिर खान. अच्छा. आमिर खान की शाहरुख खान? आमिर खान. अरे वा. मला शाहरुख खान खूप आवडतो. मम्माला खूप आवडतं. म्हणजे पप्पांचे फेवरेट स्टार शाहरुख खान. अरे वा. त्यांनी तिन्ही स्टारचे
तीनों खान की फर्स्ट फिल्म में पहिल्या मूवी मध्ये पप्पानी काम केलंय. कुठली होती ती फिल्म? राजू बन गया जेंटलमॅन. राजू बन गया जेंटलमॅन, हा. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया. अरे वा. पण ते मला नेहमी सांगायचे दॅट हा. शाहरुख खान इज माय फेवरेट. कारण शाहरुख खान मध्ये एक ना ह्युमॅनिटी आहे. हम्म, म्हणजे म्हणजे मी असे सगळेच चांगले लोक आहेत. हम्म, इवन आमिर खान इज अ गुड पर्सन. मी पण त्याला भेटले, त्याच्यावर काम केलंय. पण शाहरुख खानमध्ये एक गोडवा आहे, हम्म. एक इन्सानियत टाईप. म्हणजे माणूस म्हणून भेटण्याची जी त्याची हं. प्रवृत्ती, तो स्टार म्हणून भेटत नाही, तो हं. माणूस म्हणून भेटतो. माणूस म्हणून तर भेटतो. तेवढा फरक हं. त्याच्यामध्ये आहे. तुमची बाबांबरोबरची काही जुन्या आठवणी जरा आम्हाला सांगाल? हो, आम्ही वाईमध्ये खूप जायचो. लाईक आणि बाबांच्या घरी जायचं ते बाबांच्या पण- घरी जायचो आणि आम्हाला ते वाईला पण घेऊन जायच्या अच्छा. केव्हा केव्हा. तर तिथे नीरा मिळायचं हम्म, हम्म. ऑन द वे वाईला. हा, नीरा हा. मिळतो ना हो, आपला. मिळतं मिळतं. तर ते आम्हाला खूप प्यायला घालायच्या, खूप प्यायला घालायच्या आणि सांगायच्या की जितकं नीरा प्यायच्या इट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ. येस येस. तर ते मला आठवतं. मग ते मटण खूप आम्हाला तिथे मिळायचं मटण बनवून. तर ते खूप आनंदाने आम्हाला बघायच्या जेव्हा आम्ही मटण खायचो. ते नाही, बाबा स्वतः बिर्याणी अप्रतिम बनवायचे. तुला हो, माहितीये का हो. हे? नाही मला आठवत नाही, मला माहितीये. बाबा असे कमरेवर हात ठेवून उभे राहायचे, गंजी फ्रॉक घातलेला, लेंगा घातलेला घरामध्ये, आणि स्वतः बिर्याणी. म्हणजे आई तिकडे त्यांच्या बाजूला उभी असायची, स्वतः ते सगळं करणार आणि असं बिर्याणी अशी एवढं पातेलं भरून बिर्याणी बनवायची. आणि इतकी अप्रतिम टेस्टी बिर्याणी मी आजपर्यंत खाल्ली नाही. अरे वा. अप्रतिम बनवायचे. आणि बाबांना एक होतं की खाल्ल्यावर एखादी गोष्ट खूपच म्हणजे तारीफ, म्हणजे समोरच्या व्यक्तीला आनंद मिळाला पाहिजे, हो. अगदी खूप कौतुक करायचे. म्हणजे वा 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 वा, छान 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 छान. व्हेरी आणि- पॉझिटिव्ह माइंडसेट, हा. अमेझिंग पर्सन. आणि खूप चांगलं बोलणं. म्हणजे जेवणाबद्दल त्यांना हम्म. प्रेम होतं. घरचंच जेवण जेवायचे, बाहेरचं जेवण त्यांना आवडायचं नाही. पण तरी पण घरच्या प्रत्येक जेवणाचा स्वाद घेऊन त्याच्याबद्दल बोलणं, हो. हे बाबांमध्ये खूप चांगलं चांगलं होतं. होतं. तुम्ही बाबांच्या शेवटच्या काळात सोबत होतात त्यांच्या? शेवटची 4-5 वर्ष नव्हतो आम्ही. अच्छा. म्हणजे आम्ही माझ्या घरी मी होते. बाबांना तो अल्झायमर झाला होता. हम्म, हम्म. त्यामुळे बाबा पण कोणी जवळ समोर आलं की बाबा गाणं म्हणायचे. अरे हो. इतकं म्हणजे, पण त्यांना त्या अवस्थेत बघणं थोडं कठीण होतं कठीण आम्हाला. होतं. पण बाबा गाणं म्हणायचे आणि जय जय महाराष्ट्र माझा म्हणायचे, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, हा. पोवाडा म्हणायचे. बाबा म्हणजे खरंच म्हणजे वाहून घेतलेलं हो. असं व्यक्तिमत्व. त्यांची कमी तुम्हाला अजून जाणवत असेल? जाणवते बाबांचं. आई वडिलांची कमी ना आयुष्यात कधीच भरून निघत आपण नाही. भरून काढू कोणीच नाही भरून काढू शकत. त्यामुळे ते कमी ते राहणार. त्यांच्या आठवण, त्यांच्याबद्दल काही काही बाबतीत मला रागही आहे. म्हणजे एक असं ना, आई मुलाचं, हो हो आई आणि हो, हो, वडिलांचं, हो, हो. किंवा मुलगी आणि बापाचं, हम्म. कधी मुलगी आणि आईचं. तसं आमच्यात पण हे होतं, प्रॉब्लेम्स होते. हा. खूप नव्हते, कडक नव्हते, पण थोडेफार. पण तरी पण ते प्रेम तर होतच ना. हो हो. प्रेम तर प्रेम कमी होतं. होत हो, नाही. हो. म्हणजे बरोबर. बाबांबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि अभिमान आहे. हो. म्हणजे मी शाहीर साहेबांची मुलगी आहे याचा मला खूप अभिमान आहे. आणि तो तेव्हाही होता. आणि इंडस्ट्रीमध्ये तेव्हा लोक मला घ्यायला घाबरायचे, कारण सगळ्यांना माहिती होतं या मुलीला आपल्या वडिलांबद्दल खूप अभिमान आहे हा. किंवा गर्व आहे. हो. त्यामुळे हिच्यापासून 4 हात लांब राहा. त्यामुळे मला अनेक लोकांनी घेतलंही नाहीये हो, हो. बिकॉज ऑफ बाबा, बिकॉज ऑफ माय नेचर, की मला बाबांबद्दल अभिमान आहे. बरोबर. आणि नंतर अजितची लग्न केल्यावर अजितचा आपण अभिमान हा. मी बाळगला. त्यामुळे मला थोडंसं नुकसान झालं त्या बाबतीत. अजित सरांच्या नंतर तुम्ही दोन्ही मुलींना तुम्ही स्वतः वाढवलं, हो. तर त्यावेळेस बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागले असतील तुम्हाला? प्रॉब्लेम्स, हो. म्हणजे मी त्याला प्रॉब्लेम म्हणून बघत नाही, कारण शेवटी आयुष्यातला एवढा मोठा माणूस निघून गेला होता आणि शेवटी नवरा, त्याची जागा कोणी, म्हणजे त्याच्याबद्दल त्याचं जाणं हा एक फार मोठा आघात असतो कुठल्याही स्त्रीवर. बरोबर. त्यामुळे तेच झेलणं मला फार कठीण गेलं होतं. आणि माझ्या मुली मात्र खूप हेल्पफुल होत्या हा. पहिल्यापासून. त्यांना मी सांगितलं होतं 17 वर्षांच्या नंतर 18 वर्षी, की मी तुम्हाला जेवण देईन, छत देईन, जेवायला 2 वेळेचं जेवण छान मिळेल. पण जर तुम्हाला बर्गर आणि ब्रेड बटर आणि आपले चॉईसेस करायचे असतील तर आत्तापासून कमवायचं, म्हणजे काही थोडंफार चांगलं काम करून, काही वाईट साईड उद्योग नाही, चांगलंच काम करायचं. पण स्वतः म्हणजे त्यांच्यात प्रवृत्ती बनवली मी की कष्ट करणं आणि पैसे कमावणं हे किती महत्वाचं आहे हे त्यांच्यावर रुजवायला मात्र मी तसं केलं. त्यांनी त्यांचं कर्तृत्व बनवलंही सुद्धा. हो, त्यामुळे त्यांनी बनवलं ना. त्यामुळे तुमचा एक असा कडक स्वभाव आहे,
जो पहिल्यापासूनच तुमचा हो, स्वभाव हो, आहे, हो. स्पष्ट वक्तेपणा. हो. तर तुम्ही मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये समजा छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी फिल्म आली तर आऊसाहेबांची भूमिका तुमच्यावर खूप छान सूट होईल असं एक मला प्रेक्षक म्हणून मला वाटतं. थँक्यू सो मच. पण असा विचार लोकांनी, हो. डिरेक्टरनी करायला पाहिजे केलं ना. पाहिजे, पण त्यांना तुमचा स्वभाव देखण्या- खरं तर त्यांच्या स्वभावाशी त्यांना मिळता जुळता. देखण्या बायका लागतात ना. आय एम नॉट व्हेरी ब्युटिफुल मम्मा यू आर व्हेरी ब्युटिफुल. हा, ब्युटिफुल आहात तुम्ही. पण नाही, पण काय असतं आपल्या इंडस्ट्रीला तो शापच आहे. गोऱ्या चिट्ट्या देखण्या असं जरा ते आहे, तर ते भोगावं लागलंय हो, मला. हो. त्याचे पण फटकारे बसलेत माझ्यावरती आणि ते पण सहन करावं लागले. आता देवाने मला घडवलं, मला कलाकार चांगलं बनवलं, बरोबर. पण मला तसा रंग दिला नाही. तर मी काय करू? पण म्हणून मी काय फालतू रोल करायचे का नाही. करायचे? मी नाही करत त्यामुळे. पण तुम्हाला नक्की अशी एखादी भूमिका मिळेल आऊसाहेबांसारखी हो एखादी, हो तर हो, तुम्ही आता नक्की. मिळाली तर मी नक्की करेन. पण त्यावेळेचे फिल्म्स म्हणजे त्यावेळेच्या चित्रपट सगळे वेगळे प्रकारे शूट हो होत हो होते हो आणि हिरोज वेगळे होते आणि हा. आताच सिक्स पॅक ॲब्स, फेस कट चांगला असला पाहिजे हो, किंवा हो, गोरे हो. असले पाहिजे. हो. हा भेदभाव खूप आलाय त्या वेळेपासून ते आत्ताच्या अशोक वेळेपर्यंत. सराफने एका की त्या व्यक्तीने, अशोक सराफचं मला खरंच कौतुक वाटतं. म्हणजे मी नेहमी त्याच्याबद्दल हे वाक्य बोलते किंवा मी नेहमी चांगलं बोलते की त्या माणसाने इतिहास घडवलाय. इतिहास घडवला. बरोबर. की त्याच्या आधी सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे तेकडेच लोक होते सगळे, हो, हो. रमेश देव, हो हो हो. अमके ढमके असे. पण या माणसाने इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं आणि हिरोकडे बघायची दृष्टी हो हो. लोकांची बदलवण्यामध्ये बरोबर. अशोक सराफचा फार मोठा वाटा आहे. बरोबर बरोबर आणि त्यामुळे अशोक सराफला त्या बाबतीत मी खूप मानते. बरोबर. हम्म. आणि ब्लॅक अँड व्हाईट पासून ते काम करायला हो. सुरुवात त्यांनी केली. नाही, त्यांना तसे लुक्स नव्हते, हो. हिरोचे लुक्स नव्हते, पण त्यांनी स्वतःमध्ये लोकांना हिरो बघायला भाग पाडलं. ही फार मोठी मोठी गोष्ट. कलाकार म्हणून एक मोठी गोष्ट आहे. बरोबर. हिंदी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटसृष्टी यातला काही फरक तुमच्या मते काय आहे तुम्हाला? म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा कयामत से कयामत तक फिल्ममध्ये काम केलं होतं, तर मला नवल वाटलं होतं. आम्हाला मराठीमध्ये सांगायचे तुम्ही घरून कपडे आणा, आणि तिथे पेटिकोटचं पण साधं, म्हणजे आतमध्ये साडीच्या आतला पेटिकोट त्याचंही माप घेतलं गेलं आणि त्याचं आम्हाला पेटिकोट शिवलेले मिळाले किंवा ब्लाउजेस रेडी मिळाले. आणि आता आम्हाला सांगायचं तुमचे घरचे ब्लाऊज आणा. तर ते म्हणजे हा फरक आहेच. म्हणजे टेक्निकली पण फरक आहे आणि त्यांच्या प्रोडक्शन व्हॅल्यूजमध्ये पण खूप फरक आहे हिंदीमध्ये, आणि बिहेवियर पॅटर्नमध्ये पण खूप फरक आहे. मराठीमध्ये तेवढी व्हॅल्यू दिली जात नव्हती त्या काळामध्ये, पण आता नो डाऊट आता सगळं बदललं आहे चित्र. आता बऱ्यापैकी आर्टिस्ट लोक स्वतःकडे क्रेडिट घ्यायला शिकलेत आणि आता प्रोफेशनली वागणं आलेलं आहे, पण त्या काळात ते नव्हतं. पण त्यामुळे हा फरक तर मराठी आणि हिंदीमध्ये पुष्कळ आहे. तुम्हाला तो कधी जाणवतो का मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा? हो, म्हणजे जेव्हा मी पहिली आपली सिरियल केलेली मुक्तीबंधन म्हणून कलर्सवर होती, तर त्याचं वास्ट सेट्स आणि ब्युटिफुल सगळे कॉस्ट्युमचं खूप कॉस्ट्युम्स आणि प्रॉपर शूज, माझ्याकडे 10 शूज होते शोभना देसाईने मला अरेंज करून दिलेले. आणि जेव्हा मी मराठी सिरियल केली तर एकदमच म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यू एकदमच कमी झालं. एकच पेअर ऑफ शूज आणि 2-3 साड्या तेच रिपीट करून करून हो, करून मी करून पण आता मध्ये घालायचे. सो ते एक लाईक मॉम सेड प्रोडक्शन व्हॅल्यू मध्ये खूप फरक असतो. त्याच्या टेक्निकल गोष्टी पण खूप वेगळ्या असतात ना. त्यांचा थिंकिंग प्रोसेसच थोडासा हाय लेवलचा असतो, त्यामुळे तो फरक तर पडतोच. आणि हिंदी सिरियलमध्ये पण आता खूपच स्टारडम वगैरे त्यांच्याकडे आलं आहे, पण मराठीमध्ये तेवढं नाही आहे आता. म्हणजे नो डाऊट आता रील्स वगैरे येतात आणि लोकांच्याबद्दल माहिती देतात, पण तरी पण नाही मला वाटत तेवढं व्हॅल्यू. कारण मी आता मध्ये मराठी सिरियल पण एक केली होती वर्षभर, पण मला साड्याच देत नव्हते ते, नऊवारी साड्या, त्याच साड्या आलटून पालटून. आणि मला दाखवलं एका श्रीमंत घराण्यातली आजी आणि ती त्याच साड्या वापरते. त्याला काय अर्थच नाही. म्हणजे नाही तेवढे पण त्यांनी कष्ट नाही घेतले की बाबा हिचे कपडे छान दाखवा, मग तिचा तो लुक येईल, ते पण त्यांनी भान ठेवायला पाहिजे. नाही, तेवढं नाही करत. आणि जुने मराठी पिक्चर्स आणि आत्ताचे पिक्चर्स जे येतात त्यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतो? नाही, आता काय टेक्निकॅलिटी बदलली आहे ना, टेक्निकली सगळं बदललं आहे. पूर्वी कधी 1 कॅमेरा सेटअपमध्ये काम व्हायचं आणि हे वाचवायचा प्रयत्न केला जायचा. म्हणजे जास्त तुमचे रिटेक्स होऊ नये म्हणून प्रयत्न केला जायचा. रिटेक करणाऱ्या आर्टिस्टला महत्त्व कमी होतं. पण आता ती भीती राहिली नाही आहे. कारण आता टेक्निकली पूर्वी काय कोणाला बघायलाही मिळायचं नाही, ते डायरेक्ट फिल्म आल्यावरती बघायला मिळायचं. तर तो फरक आहे.
नो डाऊट. त्यावेळी रीलवर शूटिंग चालायची आणि हा रील, त्यामुळे ते खूप कठीण होतं, अवघड होतं तेव्हाचं काम. आता खूपच सोपं झालंय, कारण आता बघायला मिळतं आपण काय करतोय, आपण कसे दिसतोय, फरक पडतो. आणि तेव्हाचे हिरो अजिबात त्यांची बॉडी नसायची किंवा नाही तसं नाही काही मिळत, कारण का तर मी म्हटलं ना की अशोक सराफने सगळं चित्रच पलटून टाकलं. त्यामुळे आपल्याकडे ते फार उशिरा आत्ता सुरू झालंय. ते बॉडी बिडी ते हिंदीमध्ये हो मराठीमध्ये एवढं नाहीये. थोडंफार आहे पण एवढं नाहीये मराठी. बरोबर. तुम्हाला आता रिसेंटली एखादा कोणता ऍक्टर आहे जो तुम्हाला खूप आवडतो नवीन जनरेशन पैकी मराठीतला? मला श्रेयस तळपदे आवडतो. नंतर मला स्वप्नील जोशी पण बरा ऍक्टर आहे, चांगला ऍक्टर आहे. नंतर अंकुश चौधरी आय लाईक हिम. आणि माणूस फार चांगला त्यांनी आहे बाबांची अंकुश. भूमिका आणि अंकुश माझा स्टुडंट आहे, अच्छा अरे वा. कारण लोकधारामध्ये होता तो बरेच वर्ष. त्यामुळे त्यांनी अंकुश बाबांची भूमिका पण केली त्यांनी. हा बाबांची भूमिका केली ते पण आहे. आणि त्याने कष्टाळू आहे, मेहनतू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रेमळ आहे आणि माणूस की त्याच्यात ठासून भरलेली आहे. त्याला अंकुश चौधरी पण मला फार आवडतो. भरत जाधव सरांनी पण हा तुमच्याकडूनच सुरुवात केली. हा बरं आहे, ठीक आहे, मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. येत्या काही दिवसात तुम्ही मोठ्या पडद्यावरती आम्हाला दिसणार अशी आमची इच्छा आहे, तर तुम्ही दिसणार का? एक डालो हाँ, मतलब मैं हंसी हुई इस बात पे. म्हणजे मला हसायला येतंय की म्हणजे मी स्वतः तर तसा विचार करत नाही, पण जर मला कोणी बोलवलं तर मी आनंदाने करेन. आणि मला म्हणजे मला ऑडिशन द्यायला आवडत नाही. प्रॉब्लेम हा आहे की मला ऑडिशन्स द्यायला आवडत नाही. आणि हल्ली ऑडिशन शिवाय तुम्हाला काम पण मिळत तुमचं नाही. ऑडिशन नाहीच घेतलं पाहिजे, कारण नाही तुम्हाला पण माहिती पण आता जो मोठे मोठे कलाकार जाऊन ऑडिशन देतात. मग आता ऑडिशनचं म्हणजे एक स्टाईलच झाली आहे स्टाईलच ती. झाली. हो त्यामुळे आता आपण काय तसं त्यांना बोलू शकत नाही. पण मला ऑडिशन द्यायला नाही आवडत, मला जमत नाही. म्हणजे मी तिथे मॅच होत नाही. मी पूर्वी मी दिल्यात ऑडिशन्स, पण नंतर मला कळायला लागलं की नाही ते बाबा तुम्हाला 100 ऑडिशन दिलं तर तुम्हाला एखादं काम मिळणार. तेवढे पेशन्स नाही आहेत माझ्यामध्ये. तुम्ही योहाना मॅम सारखं डबिंग या क्षेत्रात येऊ इच्छिता का? ॲक्च्युली डबिंग इज अ ग्रेट टेक्निक ॲक्च्युली. आणि ते प्रत्येकाला जमेलच असं नाही. माझा आवाज चांगला आहे, पण माझे शब्द फार शुद्ध आहेत. आणि त्यामुळे काय होतं ते फ त्याचे जे हे ब्लोज येतात ना ते बरोबर नाहीत. तर त्याच्यावरती थोडा अभ्यास केला तर मला नक्कीच आवडेल डबिंगमध्ये काम करायला. तुमचा आणि आवाजही मी प्रयत्नही उत्तम आहे. केला. योहानाने मला योहाना सांग ना तो किस्सा. साऊंड अँड विजन मध्ये मी मम्मीला घेऊन गेलेली आणि मम्मीने थोडे डब्स पण केले, मम्मीने क्राऊड पण केलं. मुद्दाम केलं म्हणजे प्रॅक्टिस करायला क्राऊड पण केलं. मग मी 1-2 डबिंगचं चांगले हे पण केले, पण मग ते पुढे नाही तेवढं जमलं. पण मला टेक्निकली शी कुडंट पिक अप व्हेरी फास्ट. असं नाहीये, तेच फूचे म्हणजे ते ब्लोज उपचार. तुम्ही मॅम काही येत्या नवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहात का? हो, म्हणजे डबिंगमध्ये की थिएटरमध्ये की ॲक्टिंगमध्ये? वेल आय एम थिंकिंग की मी जाईन आता ऑडिशन्स सेम. तिला ऑडिशनची आवड नाही, मला ऑडिशन्स द्यायला काही हरकत नाही अँड आय वुड लव्ह टू गिव्ह ऑडिशन्स. तर हो, मी जाईन आणि मी ऑडिशन्स देईन आणि बाय गॉड्स ग्रेस मे बी यू विल सी मी इन सम प्रोजेक्ट्स इन द फ्युचर. आणि मग परत आपण आणि interview पण तू करू. नाटक तर बरंच करतेस. नाटक तर मी खूप करते. आता एक माझं नाटक चालू आहे वरवाया विरमगाम गुजरातीमध्ये. हां, कमलेश ओझा म्हणून एक ॲक्टर आहे, खूप चांगला ऍक्टर आहे. खूप चांगला ॲक्टर आहे, त्याच्याबरोबर मी करते. तर ॲक्टिंग तिथे चालू आहे आणि डबिंग इथे चालू आहे. मस्त. मी ॲक्टर्सचं नाव घेईन, तुम्ही त्यांचा स्वभाव सांगायचा आहे. अशोक सराफ मामा. अशोक म्हणजे गंभीर प्रवृत्ती असलेला किंवा गंभीर नेचर असलेला, अत्यंत कॉमेडीचा जबरदस्त सेन्स घेतलेला असा माणूस आणि खूप चांगला ॲक्टर. सचिन पिळगावकर सर. हुशार, बुद्धिमान, त्याला थोडंसं घमंडी मानलं जातं, पण त्याचं कामही तेवढं मोठं आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये. आणि आहे थोडासा तो अलिप्तपणा त्याच्यामध्ये आहे आणि तो थोडासा असा अलूफ आणि थोडं सफिस्टिकेटेड आणि असं दाखवतो. पण अदरवाईज ही इज अ गुड आर्टिस्ट आणि गुड डिरेक्टर. लक्ष्मीकांत बेर्डे सर. खूप चांगला आणि मनमिळाऊ आणि अतिशय कॉमेडीचा जबरदस्त सेन्स असला. त्याचा पण एक किस्सा आहे. एकदा काय झालं, मी जेथे जाते तेथे म्हणून एक नाटक केलं होतं. दिलीप प्रभावळकरांनी लिहिलं होतं
आणि त्यामध्ये 4 ॲक्टर होते, दिलीप प्रभावळकर, विजय कदम, नंतर सुरेश टाकळे आणि लक्ष्मीकांत बेर्डे. आणि त्यात माझी एकटीची भूमिका, म्हणजे माझं लहान वयापासून ते 40शी पर्यंतचा रोल होता. आणि त्यात माझे वेगवेगळे हिरो त्या काळामधले, आणि ते कॉमेडी पद्धतीचं, पण ती इट वॉज नॉट व्हेरी खूप खिलखिळून हसवणारी कॉमेडी नव्हती, तर ती अशी सिम्पल आणि खूप गोड कॉमेडी होती. त्याच्यामध्ये छान ते स्टोरी पण छान होती, कारण दिलीप प्रभावळकरांचं लिखाण म्हणजे काय, आणि ते खूप गाजलं होतं. तर ती टी व्हीला आली आणि मला फोन आला एक दिवशी, हॅलो, मैं राजश्री प्रोडक्शन से बात कर रहा हूँ. तर हमें एक हीरो, आणि त्यात माझे हिरोईनचा वगैरे गेटअप होता एके ठिकाणी, तर हमें एक हीरोइन की ज़रूरत है, तो आप कब मिलने आ रही हो, हमें आपकी ज़रूरत है, हम आपको लेके एक फ़िल्म बनाना चाहते हैं. म्हटलं कौन बोल रहा है. मी असं म्हटलं, तर अरे मैं राजश्री प्रोडक्शन से बात कर रहा हूँ. म्हटलं ए लक्ष्या गप्प बस. त्याला अशी सवय होती, म्हणजे तो मस्करी वगैरे करायचा आणि मजा होती. नंतर अजित बरोबर पण भेटला बरेचदा, खूप पण मजा त्यांची आली. आठवण येत असेल तुम्हाला खूप. आता अजितची पण येते, सगळ्यांचीच आठवण, सगळेच गेले ना त्या काळामध्ये, मग काय आता आठवण वगैरे. पण ठीक आहे, चांगले नट गेले, त्याचं दुःख मी होतं. त्यांच्या वाईफ बरोबर काम केलंय, प्रिया बेर्डे. फॅन्टॅस्टिक ह्युमन, आणि खूप 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 चांगली मजा आहे, आली, खूप गोड आहे ती. खूप मजा आली. महेश कोठारे सर. जॉली. मी पण काम केलं त्यांच्याबरोबर. हा. आणि खाण्याचे शौकीन. हा, खाण्याचा Oh शौकीन. my God. आणि आहे म्हणजे तो महेश कोठारे खूप चांगला माणूस आहे, पण माणूस म्हणून फार चांगला आहे, ओपन माइंडेड Fantastic आहे, human being. ओपन माइंडेड आहे, आणि जे मनात असेल ते बोलणारं आहे, चांगला आहे. अजिंक्य देव सर. अजिंक्यबरोबर मी काम नाही केलंय, पण मला 1-2दा आमची भेट झाली आहे. तर चांगला आहे माणूस, बरा आहे तो, म्हणजे मला एवढा अनुभव नाही आहे. नाना पाटेकर सर. नाना म्हणजे आमचा अगदी बालमित्र आहे. म्हणजे त्याचं पहिलं नाटक जे आता पाहिजे जातीचे, तेव्हापासून आमची ओळख. बरं, त्याचे वडील हे बाबांचे खास मित्र, त्यामुळे ती पण ओळख चांगली. आणि तो रेग्युलर आमच्या घरी यायचा. माझं लग्न होईपर्यंत नाना आमच्या घरी येत होता रेग्युलर, आणि आमचा खूप चांगला मित्र होता, माझा अगदी जवळचा मित्र होता. आता आमचा काही संपर्क नाही आहे. आणि त्याचा मुलगा मल्हार, त्याच्याशी आत्ता माझं काही दिवसापूर्वी बोलणं झालं. अतिशय गोड मुलगा आहे. मला म्हणाला, चारुका, की तुम्ही काम करायला पाहिजे, तुम्ही असं घरात बसून चालणार नाही. म्हणजे ते मला फार आवडलं. पण नाना छान आहे माणूस, पण तो जरा, आता तो खूप वेगळा माणूस आहे. त्याच्याशी काही माझी भेट झाली नाही बरेच वर्षात, आणि आता होईल की नाही मला माहीत नाही. पण त्याचा मुलगा मला जास्त आता आवडतो. गोड आहे स्वभावाने, फार चांगला आहे. रमेश भाटकर सर. अरे, चांगला माणूस, दिलदार, स्वभावाने उमदा, आणि बडबड्या. त्याच्याबरोबर पण मी काम केलं आहे, एका सिरियलमध्ये एक एपिसोड केला आहे. खूप चांगला माणूस. माहेरची साडी पण. हां, पण माझ्या साडीमध्ये माझा काही संपर्क नव्हता त्याच्याबरोबर. माझे विजय चव्हाण. विजय चव्हाण बरोबर. विजय चव्हाण एक अतिशय गोड, नाही हो ना, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग. आणि माझा तो पण बालमित्र. माझं पहिलं एकांकिका मी विजय चव्हाण बरोबर केली होती. विजय कदम, विजय चव्हाण, नंतर आपला धनंजय गोरे, अशी बरीच ॲक्टर मंडळी म्हणजे नंतरच्या काळात गाजली. त्या लोकांबरोबर मी बरंच माझी पहिली एकांकिका त्यावेळेस केली. त्या विजय चव्हाण होता, धनंजय गोरे होता. आमची चांगली दोस्ती झाली होती. आणि असं म्हणजे, आणि विजय कदम तर आमच्या घरी रेग्युलर यायचा, विजय चव्हाण रेग्युलर घरी यायचा, त्यामुळे जाणं येणं होतं. त्यामुळे चांगले मित्र होते ते आमचे. माहेरची साडी यातही तुमची भूमिका आहे, त्याबद्दल थोडेसे काही किस्से आम्हाला सांगाल का? नाही, किस्सा काय सांगणार, मला 2 मुली झाल्या होत्या, आणि माझा काही एवढा मोठा रोल नव्हता. पण मला लोकांना हे सांगायचं होतं की मी काम करते, कारण लोकांनी असा ठसा उमटवला होता की हिला कामच नाही करायचं आहे. आणि म्हटलं असं नाही आहे, मला आय वॉन्ट टू वर्क अगेन. मग त्यासाठी काहीतरी स्टेप घेणं गरजेचं होतं, आणि म्हणून मी माहीत साडी फिल्म केली. त्यात माझा एवढा महत्त्वाचा, म्हणजे आय वॉज अ थर्ड हिरोईन, आणि विजय चव्हाणबरोबर माझा रोल होता. आणि त्यात एक गाणं होतं, त्या गाण्यातही माझी वाट लावली सगळे. तर मग सांगायचा मुद्दा हा की मी ती भूमिका त्यासाठी केली होती. 2 मुली होत्या, दोघी मुलींना घेऊन मी शूटिंगला गेले होते विजय कोंडकेंच्या तिकडे, मी दादा कोंडके स्टुडिओमध्ये, आणि छान झालं शूटिंग, अप्रतिम झालं, आणि विजयच होता ना बरोबर, त्यामुळे खूप आनंदात आणि छान झालं. तुम्हाला साताऱ्याची लाईफस्टाईल जगायला आवडेल की मुंबईची? खरं सांगू, मुंबईचं ट्रॅफिक बघितल्यावर ना, जर चांगले हॉस्पिटल जर जवळपास असतील ना, तर मला साताऱ्यामध्ये राहायला खूप आवडेल.
पण नाहीतर मला मुंबईमधलं ट्रॅफिक आता नाही आवडत आणि मला कंटाळा येतो. आम्ही गाडी चालवायचं बंद केलं आहे. नाहीतर मी टाटा सुमो, कॉलिस वगैरे गाड्या चालवलेली बाई आहे आणि आता मी गाडीला हात लावायला घाबरते बिकॉज ऑफ ट्रॅफिक. तेव्हाही ट्रॅफिक होतं, पण आता म्हणजे बाबा ते रस्ते बांधणीमुळे याच्यामुळे त्याच्यामुळे केऑस झालं आहे आता. आणि ते त्या केऑसमध्ये राहणं नाही वाटतं. जर चांगलं हॉस्पिटल जवळपास असेल ना, पॉश म्हणजे ज्याला म्हणतात ना की चांगले डॉक्टर्स वगैरे अवेलेबल असतील, तर मी बाहेरगावी राहायला तयार आहे. आणि तुम्ही मॅम, साताऱ्याची लाईफस्टाईल आवडेल की मुंबईची? मुंबई. मी कधी मुंबई नाही सोडणार. म्हणजे काहीही असो, आय विल नेव्हर लीव्ह मुंबई. मला मुंबई खूप आवडतं. द स्वराज टॉक्स स्पेशल क्वेश्चन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता गुण तुमच्या अंगी असावा असं तुम्हाला वाटतं? त्यांचं राष्ट्रप्रेम, ज्वलंत त्यांची जी प्रवृत्ती होती ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं मुत्सद्दी आणि धोरणी राजा आणि खूप विचारवंत राजा. अष्टप्रधानांची नेमणूक करणारा आणि त्या दृष्टिकोनातून सगळे, आणि त्या काळामध्ये इतकं चांगलं राज्यकर्ता असं पाहायला गेलं तर बऱ्याच गोष्टींच्या माझ्यात कमी आहे, पण तसे काही गुण आले तर मला खूप आवडलं असतं माझ्यात असते तर. तुम्हाला मॅम गुण एखादा त्यांचा जर तुमच्या शिवाजी राजा महाराजांचा? शिवाजी बुद्धिमत्ता, त्यांचं थिंकिंग प्रोसेस, कारण की ते, आणि त्यांची राजनीती, त्यांचं रणनीती काय म्हणतात त्याला रणनीती मराठीमध्ये? राजनीती दोन्ही. हां, तर ते मला जर मिळालं असतं तर मी खूप खुश झाले असते. मॅम, द स्वराज टॉक्समध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? मला खूप आनंद झाला. तू खूप गोड मुलगा आहेस आणि अक्षय असंच तू काम करत राहा आणि असंच तुझं हे पॉडकास्ट खूप गाजू देत. आणि तू सिम्पल आहेस, साधा आहेस, थँक्यू मॅम, थँक्यू. पण आता नुसतं साधं राहून चालणार नाही. तुला काहीतरी टेक्निक थोडं बदलावं लागेल. आणि पण मला असं वाटतं की तू खूप छान आहेस आणि तू खूप पुढे मोठा होशील याची मला गॅरंटी. थँक्यू मॅम. आपल्या आपल्या द स्वराज टॉक्सच्या परिवाराला, आपल्या सगळ्या ऑडियन्सना तुम्ही सांगा की लाईक्स करा, सबस्क्राईब करा या चॅनेलला. स्वराज टॉक्सला लाईक्स करा, सबस्क्राईब करा. स्वराज टॉकला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप मोठं करा. थँक्यू मॅम, थँक्यू.